अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाहीत तर शरद पवार गटाची मागणी फेटाळली, विधानसभा अध्यक्षांचा निकाल। अजित पवारांचा गटच खरी राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर महिनाभरातच विधानसभा अध्यक्षांचा दुसरा मोठा निकाल। शरद पवार गटाचे आमदारही अपात्र नाहीत, दोन्ही गटांचे आमदार अपात्र नसल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय। शिवसेनेप्रमाणेच दोन्ही गटांचे आमदार सुरक्षित। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, सुप्रिया सुळेंची टीका। शिवसेनेचाच निकाल कॉपी पेस्ट केल्याची सुळेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया। पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेतलं, मात्र रडण्याचे दिवस गेले, आता लढण्याचे दिवस आले, तर शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचा निर्धार। निवडणुकीवेळी जेव्हा मोदींची लाट महाराष्ट्रात येईल तेव्हा काँग्रेसचे लोक पक्षात राहणार नाहीत, काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठकही घेता येईल, एवढे सुद्धा आमदार काँग्रेसकडे राहणार नाहीत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। अशोक चव्हाणांनी भरला भाजपकडून राज्यसभेचा अर्ज, काँग्रेसमधून भाजप प्रवेशानंतर चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी। प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नरहरी झिरवळ आणि समीर भुजबळांची उपस्थिती। अर्ज भरल्यानंतर विधान भवनात प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाडांची गळाभेट, माझी टर्म सुरू असताना पुन्हा अर्ज भरला, थोड्याच दिवसात कळेल मी हा अर्ज का भरला, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल, शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरांना उमेदवारी। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाचे अजय चौधरी, शरद पवार गटाचे राजेश टोपे आणि जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती। भाजप राज्यसभेसाठी मेधा कुलकर्णींनी भरला उमेदवारी अर्ज, माझ्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवल्यानं त्यांचे आभार, अर्ज भरल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया। अजित गोपछेडेंचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळेंची उपस्थिती। आजपासून नवीन राजकीय प्रवास सुरू, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार, अर्ज दाखल केल्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदेंचे आभार, मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली, अर्ज भरल्यानंतर मिलिंद देवरांची प्रतिक्रिया। तर शिवसेनेचं विजन दिल्लीमध्ये जाऊन पूर्ण करण्याचा राज्यसभा प्रतिनिधी म्हणून प्रयत्न करेन, देवरांचं आश्वासन। माझं जिंकणं निश्चित, राज्यसभेत महाराष्ट्राच्या जनतेची व्यथा मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार, अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रकांत हंडोरेंची प्रतिक्रिया। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होईल, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य, तर आणखी कोणी अर्ज भरणार नाही, केसरकरांची माहिती। पक्षाबाबत जे झालं ते योग्य नाही, अनेक महिला फोन करून शरद पवारांना पाठिंबा दर्शवत आहेत, शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यावेळी रोहिणी खडसेंचं वक्तव्य। आमचे सर्व आमदार आमच्यासोबत, यामुळे कोणीही चिंता करू नये, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। तर इलेक्टोरल बॉन्ड बाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, थोरातांची प्रतिक्रिया। विधिमंडळात काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट, हस्तांदोलन करताना शिकायला पाहिजे अशा शब्दात भाई जगतापांकडून फडणवीसांना टोला। भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची उद्या भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात जाहीर सभा, सभेच्या निमित्तानं निलेश राणे यांचं मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथे बॅनरवर टायगर इज कमिंग असा उल्लेख। पेटीएममध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला, नोटबंदी करूनही धाडींमध्ये कॅश कशी सापडते, सुप्रिया सुळेंचा सवाल। राज्यसभा निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराची एंट्री, पुण्यातील समाजसेवक विश्वास जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज, अर्जावर 10 आमदारांच्या सह्या बंधनकारक असल्यानं अर्ज छाननीत टिकेल का असा प्रश्न उपस्थित। पुन्हा उपोषणाला बसायचं होतं तर वाशीमध्ये जल्लोष का केला, छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल, तर आरक्षणाचं श्रेय जरांगेंना घ्यायचं आहे म्हणून ते उपोषणाला बसले, भुजबळांची टीका। मनोज जरांगेंच्या तब्येतीकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं, सरकारनं पावलं उचलावीच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। महायुती सरकारमध्ये भुजबळांची कुचंबणा, कॅबिनेटमध्ये भुजबळांचं ऐकून घेतलं जात नाही म्हणून त्यांना मीडियात बोलावं लागतं, खासदार सुप्रिया सुळेंचा दावा।
इलेक्टोरल बॉन्ड प्रमाणे पीएम केअर फंडाबाबत देखील माहिती समोर आणावी. या पैशाचा उपयोग कसा झाला हे समोर आणावं. याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना करण्यात याव्यात अशी काँग्रेसची मागणी. पटोलेंचं वक्तव्य. दौंडच्या राहू इथं सुनेत्रा पवारांची राहुल कुल यांच्या घरी सदिच्छा भेट. सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर कुल आणि पवार यांची भेट झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.